सोलापूर जिल्हाभरात मागील काही दिवसापासून मुसळधार पाऊस बरसतोय आणि याचाच फटका सोलापुरातील अनेक ओढे असतील, नाले असतील, नद्यांना देखील झालेला दिसून येतोय. सोलापुरातील सध्या हे सीना नदी काठचा परिसर आहे आणि जर दृश्यांच्या मार्फत पाहत असाल तर हा कुठला तलाव नाही, हे कोणतं तळ नाही किंवा हा हे कुठलं डबकं नाही, तर हे शेतकऱ्यांचं शेत शिवार आहे. कशा पद्धतीने बघा की शेतकऱ्यांची जी मका आहे ती मका अक्षरशः पाण्यात गेलेली आहे. किती एकर मका होती दादा? हे 2 एकर मका सध्या आहे ती. हा. इकडं 2 एकर ऊस आहे. हम्म. पलीकडे 1 एकर मका आहे. हा. एवढे पाण्यात गेलेले आहे. आणि पलीकडे आहे ते उडीद आहे. उडीद आहे. हा, एवढे पाण्यात गेलेले. जर तुम्ही दृश्यांच्या मार्फत पाहत असाल तर ही मका आहे. साधारणतः ही मका पूर्णपणे जी आहे ती पाण्यात गेलेली आहे. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेलं पीक जे आहे ते मातीमोल झाले. कणस तुम्ही पाहत असाल की शेतकरी दादा आपल्याला कणस दाखवतात मक्याची, की येणाऱ्या काही दिवसात हे पीक काढणीला आलं असतं. काढणीला आलेलं पीक हे सगळं. काय सांगाल? हे काढणीला आलेलंच पीक आहे सगळं. हो का, हम्म. मका कणस आहे ती निब्बर झालेले आहे सगळे. हम्म. पाण्यात गेले. पाण्यात गेले. पूर्ण पाण्यात गेले. हे 2 एकर मका सध्या आता आहे. पावसामुळे हे अशी परिस्थिती झालेली आहे सगळी. चला, हा. साधारणतः माझ्या छाती एवढं पाणी जे आहे ते शेतकऱ्यांच्या शिवारात शिरलेलं आहे. हे अशीच विदारक परिस्थिती सोलापुरातील सीना नदी काठच्या शेतकऱ्यांची आहे. काही महिन्यावरतीच दिवाळी आहे. दिवाळीच्या ऐन मोक्याला या पावसानं दिलेली ही कलाटणीच म्हणावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर.